श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आज तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. पुढील येणारे 6 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही आज हे ऐकलं तर कदाचित तुम्ही खूप आशीर्वादाचे मानकरी व्हाल. स्वामी सांगतात, आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू, पण त्याआधी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाग्यवान ठरसाल. बाळा, आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुझं रडकं आयुष्य आज बदलणार आहे. आता हे ऐक. एकदा एक शेतकरी खूपच उदास त्याच्या घराजवळ बसला होता. तेव्हा त्याच्याजवळ एक व्यक्ती आला. तो शेतकरी त्या व्यक्तीला आपली व्यथा सांगू लागला. त्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला गौतम बुद्धाकडे जाण्याचा सल्ला दिला. गौतम बुद्ध त्यावेळेस शेजारच्याच एका गावामध्ये आले होते. तो शेतकरी या व्यक्तीचे हे वाक्य ऐकत भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांकडे गेल्यानंतर तो त्यांना आपली व्यथा सांगू लागला. भगवान बुद्ध, मी एक शेतकरी आहे. मला शेती करणे आवडते, परंतु ज्यावेळेस मी काही माझ्या शेतामध्ये पेरतो त्यावेळेस मला त्यातून काहीच मिळत नाही. एकेकाळी पाऊस जास्त होतो आणि दुसऱ्या वेळेस पाऊस काहीच होत नाही. त्यामुळे माझे फारच नुकसान झाले आहे. मला आता काही समजत नाही आहे, मी काय करू आणि काय नाही. मला 2 वेळचे जेवण देखील मिळणे कठीण होत आहे. गौतम बुद्ध त्या शेतकऱ्याचे बोलणे शांतीपूर्वक ऐकत होते. तो शेतकरी पुन्हा बोलू लागला. गौतम बुद्ध, मी एक विवाहित आहे. मला माझी पत्नी आवडते, पण कधीकधी मला ती टोचून बोलत असते आणि त्रास देते. त्यामुळे आमच्यामध्ये खूप वाद होत असतात. कधीकधी मला तर असे वाटते की मला माझ्या पत्नीचा त्रास होतो आणि कधीकधी असे वाटते की ती माझ्या आयुष्यात नसती तर फार बरे झाले असते. मला मुले देखील आहेत. मी त्यांचा खूप लाड करतो, परंतु कधीकधी माझ्याशी ते तुच्छतेने वागतात. कधीकधी ते माझे ऐकत नाहीत. तेव्हा मला असे वाटते की ही नक्की माझीच मुलं आहेत ना. अशा प्रकारे अनेक गोष्टी तो गौतम बुद्धांकडे सांगू लागला. त्याच्या ह्या गोष्टी गौतम बुद्ध शांत चिंतनेने ऐकत होते. तो शेतकरी अशा अनेक गोष्टी सांगत होता. सांगता सांगता परंतु गौतम बुद्ध ते शांतपणे एकही शब्द न बोलता ऐकत होते. जो काही तो सांगत आहे ते मनपूर्वक ऐकत होते. सर्व काही सांगून झाल्यानंतर आता त्याकडे सांगण्यासारखे काहीच उरले नव्हते. तेव्हा तो शांत झाला. आपल्या मनातील सर्व काही सांगून तो मोकळे मन केले आणि गौतम बुद्ध त्याला काहीतरी सल्ला देतील किंवा या गोष्टीतून त्याला काहीतरी मार्ग काढून देतील, या हिशोबाने ते गौतम बुद्धाकडून उत्तराची आस ठेवून बसला. परंतु गौतम बुद्ध हे शांत बसले होते. त्यावर तो शेतकरी म्हणाला, गौतम बुद्ध, मी खूप लांबून आलो आहे. तुम्ही या समस्येवर मग काहीच उपाय सांगणार नाही का? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, मी तुझी कोणतीही मदत करू शकत नाही. यावर तो शेतकरी आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला, हे काय? आपण सर्व लोक म्हणतात की आपण सर्व समस्या सोडवता. तुम्ही माझी मदत का करत नाही? कारण मी एक गरीब शेतकरी आहे म्हणून का? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी तर आहेतच. अडचणी तर प्रत्येकाला येत असतात आणि जात असतात. कधी एखाद्या व्यक्तीला बाहेरचे आपले वाटतात, तर कधी आपले लोकही बाहेरचे वाटू लागतात. हेच तर खरे जीवन आहे. यातून कोणी सुटू शकत नाही. खरे तर हे आहे की जे व्यक्ती या पृथ्वीवर जन्माला घेतो त्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये संकटांना समोर जावे लागते. तू कितीही कठोर परिश्रम कर, एक समस्या गेली तर तुला दुसरी समस्या लगेच मिळेल. हेच तर खरे सत्य आहे. हे सर्व गौतम बुद्धांचे बोलणे ऐकल्यावर त्या व्यक्तीलाच त्या गौतम बुद्धांचा खूप राग आला आणि तो गौतम बुद्धांना म्हणाला, सर्व लोक तर म्हणतात की तुम्ही प्रत्येक समस्येवर मार्ग काढू शकतात. मला वाटले होते की तुम्ही माझी काहीतरी मदत कराल. आता तुम्हीही या समस्येवर काहीच मार्ग काढू शकत नाही. म्हणजे आता माझे इथे येणे व्यर्थ झाले. लोक खोटे बोलतात की तुम्ही सर्व समस्यांवर काही ना काही मार्ग काढून देता. तुम्ही तर माझ्या एका समस्येवर सुद्धा मार्ग काढून दिला नाही.
तुमच्यापेक्षा तर ते बाबा चांगले होते, ज्यांनी माझ्या घरी माझ्याकडून यज्ञ करून घेतला. त्यामुळे माझ्या आयुष्यात थोडा वेळ का होईना परंतु शांती समाधान आले होते. यावर गौतम बुद्ध म्हणाले, समस्या तर प्रत्येक व्यक्तीला आहे. तुझा तो यज्ञ केल्यामुळे तुझ्या समस्या कमी झाल्यात असं वाटत असेल तर या उलट तुझ्या त्या समस्या जास्त निर्माण झाल्या. यावर तो शेतकरी म्हणाला, मग तुम्ही माझी एकसुद्धा समस्या सोडवणार नाही का? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, मी फक्त तुझी एकच समस्या सोडवू शकतो, जी म्हणजे तू सांगितलेली होती त्यातली एक सुद्धा नाही. त्या शेतकऱ्याला काहीच कळले नाही. म्हणून गौतम बुद्धांनी मला काहीतरी म्हटले असे समजले नाही. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, तू आत्तापर्यंत जेवढ्या समस्या सांगितल्या आहेत त्या समस्यांचं उत्तर माझ्याकडे नाही, परंतु एका समस्येचं उत्तर आहे. ते म्हणजे हे मान्य करणे की आयुष्याला प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी समस्या निर्माण करते किंवा कुठून ना कुठून तरी समस्या येते. तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख असावे, परंतु तसे होऊ शकत नाही. तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख असावे, असेही होऊ शकत नाही. हे सर्व अशक्य आहे. आयुष्यामध्ये समस्या हा येणारच, याशिवाय आयुष्य कसले? जर तू या समस्यांना समस्यासारखे पाहशील तर तुझ्या समस्या हे कधीच सुटू शकणार नाही. परंतु तू जर या समस्यांना समस्यासारखे नाही पाहशील तर हे समस्या तुझ्या कधीच सुटणार नाही. त्यांना समस्यासारखंच पहा. जेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करीत असतो, परंतु जेव्हा हीच वेळ आपल्यावर येते तेव्हा आपण काहीच करू शकत नसतो. त्या समस्येचा केंद्रबिंदू जाणून घेऊन त्यावर विचार देखील करत नसतो. म्हणून या समस्यांना तू समस्यासारखा पाहू नको. समस्या या हजारो वर्षापूर्वी देखील समस्याच होत्या आणि भविष्यामध्ये येणाऱ्या देखील हा समस्याच असणार आहेत. भगवान बुद्धांचे हे वाक्य ऐकून तो शेतकरी नतमस्तक झाला. तात्पर्य, समस्या ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. समस्या येणे हे माणसाचे जीवनपणाचे लक्षण आहे. त्यामुळे या समस्यांना आपण समस्या न मानता त्यावर योग्य काम केले पाहिजे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही समस्यांना समस्यासारखे पाहाल तर ते समस्याच राहील आणि ते कधी सुटणार नाही. पण त्यांना जर तुम्ही समस्यासारखे नाही पाहाल, त्याला जर तुम्ही असंच पाहाल तर ते तुमच्या समस्या लवकर सुटतील. स्वामी म्हणतात, संयम ठेवा, कारण संयम असणे ही खूप गरजेची असते. आणि त्यावर स्वामी एक गोष्ट सांगतात जे की तुम्ही ऐकावी. येत्या पुढील 5 मिनिटात ते गोष्ट तुम्ही ऐकाल तर तुमच्या आयुष्यात भाग्योदय होईल. स्वामी त्यांची गोष्ट सांगतात आणि त्यामध्ये ते म्हणतात, एकदा गौतम बुद्ध धर्माचा प्रसार करत होते. खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे यांना भरपूर तहान लागली होती. म्हणून त्यांनी शेजारचीच असणाऱ्या एका झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्याजवळ असणारे पाणी संपले होते. म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्यापैकी एका शिष्याला शेजारच्या गावातून पाणी आणण्यास पाठवले. तो शिष्य हातामध्ये मडके घेऊन पाणी आणण्यास गेला. तो जेव्हा त्या नदीपाशी पोहोचला तेव्हा त्यांना पाहिले की त्या नदीमध्ये लोक अंघोळ करीत आहेत, वस्त्र, गाई, म्हशी धुत आहेत. त्यामुळे पाणी खूप गढूळ आहे. हे गढूळ पाणी आपल्या गुरुजींसाठी म्हणजे गौतम बुद्धासाठी घेऊन जाणे हे त्याला बरोबर वाटले नाही. म्हणून तो शिष्य हातामध्ये असलेली मडके रिकामी घेऊनच परत गौतम बुद्धांच्या ठिकाणी पोहोचला. गौतम बुद्धांनी विचारले, आणले का पाणी? त्यावर या शिष्याने पाहिलेले सर्व प्रसंग त्यांना सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर अजून एका शिष्याला त्यांनी पाणी आणण्यास पाठवले. भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य आला नाही. परंतु थोड्या वेळातच गौतम बुद्ध त्यांच्या पाशी आला. त्यांनी आणलेले पाणी गौतम बुद्धाला दिले. त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांनी विचारले, या नदीला पाणी तर खूप खराब होते, पण तुम्ही हे पाणी कुठून आणले? त्यावर तो शिष्य म्हणाला, हो, खरंच ते पाणी खूपच खराब होते. मी तेथील सर्व लोक, गाई, म्हशी या जाण्यांची वाट पाहिली. थोड्याच वेळात ते सर्व लोक तिथून निघून गेली. त्यामुळे तो पाण्याचा तरंगत असलेला गाळ हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहून जाऊ लागले. त्यानंतर मला स्वच्छ व निर्मळ पाणी भेटले. ते पाणी मी घेऊन आलो आहे.
हे ऐकून गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन देखील असेच असते. त्या नदीसारखेच जीवनात चांगले काम करत राहिल्यामुळे मन हे नेहमीच शुद्ध होत असते. परंतु जीवनात असे भरपूर क्षण येतात त्यामध्ये आपल्याला दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक पाणीसुद्धा आपल्याला दूषित वाटू लागते. तात्पर्य या गोष्टीवरून आपल्याला हे शिकण्यास मिळते की आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, कितीही संकटे आली तरी आपण त्यांना घाबरले नाही पाहिजे व त्यांचा आत्मविश्वासाने सामना केला पाहिजे. संकटे तर काल राहतातच, ते जात नाहीत, परंतु आपण आपला संयम, आपली चांगली कामे करत राहिले पाहिजे. त्यामुळे तर आपल्या नदीचे पाणीसुद्धा हे शुद्ध होऊ शकते. ते कितीही गढूळ असले तरीही फक्त संयम ठेवायला हवा. स्वामी म्हणतात, जर तुम्ही तुमच्या जीवनातील 10 मिनिटे आज आम्हाला देसाल, आमचा संदेश ऐकसाल, तर कदाचित पुढील तुमचे येणारे 50 वर्ष हे सुखाचे जातील. त्यामुळे हा स्वामी संदेश मधातूनच अर्धा सोडून जाऊ नका. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर स्वतःला एखाद्या ध्येयाशी बांधा. लोकांशी किंवा कोणत्याही गोष्टींशी बांधू नका. त्यामुळे तुम्ही खचून जाल किंवा तुमच्या ध्येयापाशी जाण्यासाठी तुम्हाला खूप अडथळे निर्माण होतील. त्यामुळे जर आधीच तुम्हाला ध्येयापाशी बांधून घेसाल तर तुम्ही ध्येयाकडेच जासाल. आपण कितीही प्रयत्न केले तरी जीवन कधीही परिपूर्ण होणार नाही, कारण ते समुद्र आहे आणि समुद्र आपण कितीही पाहिलं तरी ते कमीच असतं. आपण त्यामध्ये कितीही खाली गेलो तरीही आणि खाली जाण्यास बाकीच असतं. आयुष्य हे गाडी चालवण्यासारखे आहे. कधीकधी मागे बघायला हरकत नाही, पण सरळ बघत राहा, कारण आयुष्य पुढे जात राहत असते. स्वामी म्हणतात, आयुष्य हा चुकांचा संग्रह आहे. जर तुम्ही त्या केल्या नाहीत तर तुम्ही कधीच शिकणार नाही. त्यामुळे चुकलं तरीही चालेल, पण तुम्ही काहीतरी करत राहा. काहीतरी गोष्टीचा तुम्हाला अनुभव येईल. जीवन म्हणजे संघर्ष आणि भ्रमनिरास यांची एक मालिका होय. जीवन नेहमीच सूर्यप्रकाश आणि फुलपाखरी नसते. कधीकधी दुःखातून हसायला शिकवते. स्वामी म्हणतात, जीवनात कधीही स्वतःला शोधू नका, कारण जीवन हे स्वतःला शोधणे नाही, तर जीवन म्हणजे स्वतःला तयार करणे होय. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य खूप चांगलं आहे. आनंदाने जगा. आपला जिव्हाळा कायम राहू द्या. जीवन म्हणजे आपल्याला जे मिळते ते आपल्याला नको असते. आपल्याकडे जे नसते ते आपल्याला हवे असते. यालाच तर जीवन म्हणतात. जी माणसं आयुष्यातील छोट्या गोष्टींची कदर करत नाहीत त्यांना मोठ्या गोष्टींची किंमत कळत नाही. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जसे प्रेम करता तसे तुमच्यावर प्रेम करण्याची वाट पाहण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. कधी संपेल काही सांगता येत नाही. त्यामुळे जे तुम्हाला भाव देते किंवा जे तुमची इज्जत करते तुम्ही त्यांच्यासोबत राहा. आयुष्य हे मांजर आणि उंदीर यांच्यातील शर्यतीसारखे आहे, पण उंदीर बहुतेक जिंकतो, कारण मांजर अन्नासाठी धावते आणि उंदीर आयुष्यभर धावतो. जेव्हा तुम्ही यशस्वी असता तेव्हा तुमच्या शुभचिंतकांना तुम्ही कोण आहात हे कळते, पण जेव्हा तुम्ही अयशस्वी असाल तेव्हा तुमचे शुभचिंतक कोण आहेत हे तुम्हाला कळते. आयुष्य हे आईस्क्रीमसारखे असते. ते वितळण्यापूर्वी त्याचा आनंद घ्या, नाहीतर जेव्हा ते वितळून जाईल तेव्हा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शाळा आणि जीवन यातील फरक. शाळेत तुम्हाला धडा शिकवला जातो आणि नंतर ते चाचणी दिली जाते. आयुष्यात पहिले तुमची परीक्षा घेतली जाते आणि नंतर तुम्हाला धडा शिकवला जातो. हेच शाळा आणि जीवनातील फरक आहे. जीवनाचे सौंदर्य आहे की आपण जे केले ते पूर्णतः करू शकत नाही, परंतु आपण ते पाहू शकतो, ते समजू शकतो आणि त्याला करण्याची एक जिद्द ठेवू शकतो. आणि असे केल्यास जे आपल्याला स्वप्ने पाहिलेले आहेत तेही पूर्ण करायला काही अवघड जाणार नाहीत. आपल्याला जे मिळते त्यावरून आपण उपजीविका करतो. आपण जे देतो त्यावरून जीवन घडतो. जीवन ही सर्वात कठीण परीक्षा आहे. बरेच लोक यशस्वी होतात तर बरेच लोक अयशस्वी होतात, कारण ते इतरांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीतच नसते की प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे. यामध्ये जीवनातीलच एक अशी प्रश्नपत्रिका असते जी कोणाची सारखी नसते. त्यामुळे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आयुष्य चांगलं जगा.
एक सुंदर जीवन फक्त घडत नाही, तर ते दररोज प्रार्थना, नम्रता, त्याग आणि प्रेमाने तयार केले जाते. स्वामी सांगतात, विनोदाशिवाय जीवन कंटाळवाणे आहे, प्रेमाशिवाय जीवन आशाहीन आहे, मित्रांशिवाय जीवन अशक्य आहे. त्यामुळे इतरांच्या जीवनाशी तुलना न करता स्वतःच्या जीवनावर ध्यान द्या आणि त्याचा आनंद घ्या. जो जगासाठी सुंदर आहे त्याला निवडू नका, जो तुमचे जग सुंदर बनवेल त्यालाच निवडा. कारण तुम्हाला सध्या तुमचा विचार करायचा आहे, लोकांचा विचार कधीच करू नका. कारण लोक तर त्यांनाही नाव ठेवतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे, आणि लोक त्यांच्यावरही हसतात ज्याच्याकडे काहीच नाही. तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलला. जो जगासाठी सुंदर आहे तो सर्वांसाठी सुंदर असेल असं नाही. आयुष्य खूप मनोरंजक आहे. तुम्ही आयुष्यातील वेदना सर्वात मोठी बनवू नका, आयुष्यातील हसू सर्वात मोठे बनवा. कारण तुमचे जे हास्य असते ते जगात सर्वात वेगळे असते. स्वामी सांगतात, जीवन हे स्वतःला शोधणे नाही, जीवन म्हणजे स्वतःला तयार करणे असते. आणि जर तुम्ही स्वतःला तयार करण्यावर ध्यान द्याल तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. स्वामी म्हणतात, जीवनात जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनात नाती तुटायची वेळ येत असते त्यावेळेस आपल्याला आपला अहंकार तोडायला हवा, नाती नाही. कारण तेव्हा जर आपण आपला अहंकार तोडू तर ती नाती वाचतील. नाहीतर जर आपण त्या उलट जर नाती तोडली, अहंकार नाही, तर आपलं आयुष्य बर्बादीला लागेल. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर सर्व संपतो, पण हाच थेंब स्वामी म्हणतात जर हातावर पडला तर तो चमकतो, शिल्प्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. त्यामुळे जीवनात ही संगत खूप महत्त्वाची असते की तुम्ही कोणाच्या सोबत आहात, तुमची संगत काय आहे. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केले तर निराश होऊ नका. कारण आजकालचे जे सर्वसाधारण लोक आहे त्यांना सर्व स्वस्त वापरायची सवय लागलेली आहे. त्यांना तुमच्यासारख्या महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, कारण त्यांना ते ऐपत नसते तेवढी की त्यांची लायकीच नसते की तुमच्यासोबत राहतील. स्वामी म्हणतात, आपल्या नियतीचे मालक बना. कधीही तुम्ही परिस्थितीचे गुलाम बनू नका. कारण परिस्थिती ही काय, आज जशी आहे उद्या पलटणार आहे. फक्त तुम्ही तिचे मालक बनायला शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. जिंकण्याच्या आणखीन काही बाजू असतात. आपण एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा काही जास्तपणे चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात, स्वामी म्हणतात, अशा लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि ते तुमच्या पाठी राहणार आहेत. स्वामी सांगतात, तुम्ही फेमस नाही होत तर तुम्हाला फेमस करणारी हेच लोक असतात. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा स्वीकार किंवा त्यांना अस्वीकार कधीच करू नका. त्यांचा तिरस्कार तर मुळीच करू नका. कारण स्वामी सांगतात, त्या व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजतात म्हणून तुमच्यावर जळतात. स्वामी म्हणतात, तुम्हाला पाठिंब्याची काहीच गरज नाही. कारण कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तेच लोक होतात ज्यांच्या रक्तात जिंकण्याची आणि लढण्याची ताकद असते. त्यासाठी तुम्ही लढायला तयार राहा. पाठिंब्याची काहीही गरज नाही. स्वामी म्हणतात, मी आहे ना तुमच्या पाठीशी. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. फक्त विचार या गोष्टीचा करा की तुम्ही काय करायचे ठरवले आहेत आणि कधीही त्या गोष्टीला सोडायच्या आधी तुम्ही ते गोष्ट का चालू केली होती यावर एकदा विचार करा. नक्कीच तुम्हाला चांगला काय आहे ते कळेल. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. स्वामी म्हणतात, त्या गोष्टी तुम्हाला करून दाखवायच्या असतात. कारण जेव्हा तुम्ही करून दाखवाल तेव्हाच लोकांचा त्यावर विश्वास बसेल. ध्येय उंच असते की त्यावर झेप देखील उंचच घ्यावी लागते. कारण आपल्याला जर कुठे जायचे असेल, आपल्याला समजा 1 किलोमीटर दूर अंतरावर जायचे असेल आणि आपण पायी जाऊ तर आपल्याला जास्त पाय चालावे लागेल. तेच आपल्याला 2 किलोमीटर दूर जायचे आहे तर आपल्याला अनेक जास्त चालावे लागेल. ध्येयाचंही असंच असतं. जेवढं मोठं ध्येय तेवढे मोठे संकटे येणारच आणि जेवढं छोटं ध्येय असेल तेवढी छोटी संकटे येणार. त्यामुळे ध्येय मोठं असेल तर संकटे मोठी येणार, यात काही विषयच नाही. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटायला लागतं तीच खरी वेळ असते.
आपल्याला जीवनात काहीतरी नवीन सुरू करण्याची. आणि स्वामी सांगतात, आता तुमची सुरुवात मुळीच झिरोतून होणार नाही, मुळीच शून्यातून तुमची सुरुवात आता होणार नाही, कारण आता तुमची सुरुवात होणार आहे ती म्हणजे अनुभवातून. स्वामी सांगत असतात, छत्री थांबवू शकत नाही पाऊस, पण ती आपल्याला पाऊस थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री कधीच देऊ शकत नाही, पण स्वामी म्हणतात हाच आत्मविश्वास आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असले तरीही चालेल, पण स्वामी सांगतात तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. कासवाच्या गतीने का होईना, स्वामी म्हणतात जीवनात थोडी का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत चला. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. एका वेळी एकच काम करा, पण तेही असे करा की त्या कामाला पाहून जग दखल घेईल. विचार कधी मांडायची इच्छा झाली तर असे मांडा की अख्खं जगाने त्याची दखल घेतली पाहिजे की याने काय बोलला. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्यात लागलेला एका प्रकारचा रोग आहे. स्वामी म्हणतात ह्या भीती नावाचा रोग खूप भयानक तर नसतो, पण हा असा असतो की लोकांचा यामुळे आत्मविश्वास मरतो. त्यामुळे हा भीती नावाचा रोग काढून टाका. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर स्वामी म्हणतात ते वादळे आपल्या यशस्वी होण्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येतात. त्या वादळांना घाबरू नका, त्यांना भिवू नका, त्यांचा सामना करा. ते वादळही जातील आणि जे तुमच्या यशस्वी होण्याच्या मार्गात काही संकटे येतील त्यांनाही घेऊन जातील. रस्ता भरकटत असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. आत्ताच तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला काय करायचे आणि काय नाही. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. स्वामी म्हणतात ज्यांनी तुम्हाला आवडलं किंवा ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर सुद्धा विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून ते वाईटच निर्माण होणार. जसं आंब्याच्या झाडाला आंबे येतात तसे वाईट गोष्टी वाईटच शिकवतात आणि चांगल्या ते चांगल्याच असतात. पुन्हा जिंकायची तयारी तिथून करायला भिवू नका जिथं तुम्ही हारायला भीता, कारण जेव्हा तुम्ही ज्या जागी भीता तिथून जेव्हा तयारी कराल तेव्हा तुम्ही जिंकालच याची गॅरंटी स्वतः स्वामी घेतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ते आपल्याबरोबर येऊ शकत नाहीत आणि आपल्यावर जळतात कारण त्यांना आपल्यासारखं व्हायचं असतं. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. त्या वादळांवर नियंत्रण करायला शिका, कारण ते वादळे खूप काही बिघडवू शकतात. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा स्वामी कधीही सांगतात की चांगल्या दिशेला हळूहळू जाणे हे चांगलेच. तुम्ही कोण आहात? स्वामी म्हणतात तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही आत्ता काय करताय. माझ्याप्रमाणे कोण काय बोलते किंवा माझ्या मागे कोण काय बोलते याने मला काहीच फरक पडत नाही असे जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणसाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास हे डबल होईल. रुद्राक्ष असो किंवा माणूस हे खूप अवघड असतं एकमुखी भेटणं, कारण कधीही हे अनेकमुखीच भेटतात. आत्मविश्वासाचा अभाव हेच अयशस्वी होण्याचे पहिले कारण आहे आणि सर्वात मोठे सुद्धा. स्वामी म्हणतात नोकर तर आयुष्यात कधीही होऊ शकाल, पण मालक व्हायची स्वप्ने बघा, कारण जे तुम्ही होऊ शकत नाही त्याचे स्वप्ने बघायला शिका. होय, नक्कीच तुम्ही ते स्वप्ने पूर्ण जरी नाही केले तरीही चालेल, कारण जेव्हा तुम्ही स्वप्ने बघता तेव्हा तुमच्यात एक आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे तुम्ही जे काम करता ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करता. तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले तरीही चालेल, पण ते अर्धेक तरी पूर्ण करा असे स्वामी म्हणतात. पराभवाची भीती बाळगू नका, कारण एक मोठा विजय तुमचे सर्व काही पराभव पुसून टाकू शकतो. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, कारण ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरत नाही. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ती जी की तुम्हाला झोपूच देत नाहीत. विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत. स्वामी म्हणतात ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यामध्ये वेगळेपण म्हणजेही काही नाही. ते फक्त त्या गोष्टीला त्यांच्या पद्धतीने करतात. तुम्ही दुसऱ्याची पद्धत पाहून त्यांच्यासारखी करायची कोशिश करू नका, तुम्ही स्वतःच्या पद्धतीने करा. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहील त्यांनाच यश प्राप्त होते आणि हेच या जीवनाचे सत्य आहे. स्वामी म्हणतात, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, आणि जेव्हा हा शब्द तुम्हाला ऐकू यायला लागेल तेव्हापासून सगळे काही अशक्य आहे. स्वामी बोलतात, चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय आहे, जो की तुम्ही रोज करा. तुमची चिंता आणि तणाव सर्व दूर होऊन जाईल. स्वामी सांगतात, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. काय हे आहे सगळं? हे तर असंच होतं, मी तर यांना असंच करून टाकेल. हरला म्हणून लाजू नका, जिंकला म्हणून माजू नका. स्वामी समर्थ आहेत, ते सर्व पाहतात, ते योग्य तेच करतात. त्यामुळे कधीही गर्वाने फुगू नका. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायला तयारी ठेवायला लागते, कारण जेव्हा उन्हात जाऊ तेव्हा सावली निर्माण होते. तसंच यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करायचीच लागेल. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण स्वामी बोलतात, जेव्हा जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास हे डबल वाढेल, आणि जेव्हा हराल तर स्वतःचाच अहंकार तुटेल की तुम्हाला कोणीही हरू शकत नव्हतं. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करायला शिका. जेव्हा तुम्ही असे करायला शिकसाल तेव्हा यशाकडे तुम्ही पहिलेपेक्षा जास्त वेगाने धावसाल. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एक प्रयत्न करणं होय, कारण एका याच्यात नाही झालं तर काय झालं, दुसऱ्या याच्यात होईल, तिसऱ्या याच्यात होईल, चौथ्या याच्यात होईल, पाचव्या याच्यात होईल, पण तुम्ही प्रयत्न करणं नका सोडू. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक त्यांचा स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर तुम्ही चांगली चाली खेळत राहा, नाहीतर तुम्ही असेच मरून जाल की तुम्हाला माहिती होणार नाही. आयुष्यासारखं सर्व काही असतं, त्यामुळे आयुष्य हे खूप प्रेमाने जगा, आयुष्य हे खूप आनंदाने जगा. स्वामी म्हणतात, जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमचे नामस्मरण करा. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींवरती विश्वास ठेवा. आणि आजचा हा स्वामी संदेश एकदा जाताना लाईक करा, आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.